नमस्कार मित्रांनो, माझं नाव सिद्धविनायक गोडबोले आणि तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे अड्डा आनंदाचा। मित्रांनो, आजचा किस्सा मॅनेजमेंटवरचा आहे। किस्स्याचं नाव आहे मुंगी आणि सिंह। सिंहाची एक कंपनी असते ज्यामध्ये एक मुंगी रोज तिच्या वेळेवर येऊन व्यवस्थितपणे आनंदाने काम पूर्ण करून तिच्या घरी जात असते। सिंह ते बघत असतो। तो म्हणतो की हिच्यावर कुठलंही सुपरविजन, कुठलाही साहेब नसताना हे हिचं काम इतक्या चांगल्या पद्धतीने पार पाडते। जर हिची उत्पादकता अजून वाढवायची असेल, प्रोडक्टिव्हिटी अजून वाढवायची असेल तर आपण हिच्यावर एक सुपरवायझर नेमूया, असा विचार सिंह करतो आणि झुरळाला तिच्यावर सुपरवायझर म्हणून नेमतो, ज्याची ख्याती अतिशय चांगले रिपोर्ट बनवण्यासाठी असते। सुपरवायझर म्हणून नेमल्याबरोबर तो प्रथम एक टाइम क्लॉक लावतो आणि टाइम कीपिंगसाठी एका कोळ्याला नेमतो आणि स्वतःला एक असिस्टंट म्हणून एका माशीला नेमतो, जो की त्याला रिपोर्ट बनवायला मदत करेल। आणि अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारचे चार्ट आणि रिपोर्ट करून तो सिंहाला पाठवायला सुरुवात करतो। सिंह ते बघून अतिशय खुश होतो आणि त्याला म्हणतो की तू आता ह्याच्यापेक्षा चांगले आणि PPT फॉर्ममध्ये आणि ग्राफ्स असे मला बनवून दे, जे की मला वरच्या माझ्या बोर्ड मीटिंगमध्ये मांडता येतील। ते सांगितल्यानंतर झुरळ म्हणतं की त्यासाठी त्याला कॉम्प्युटर, लेसर प्रिंटर अशा अनेक IT चे आयुधं लागतील, जे की सिंह त्याला घ्यायला परमिशन देतो। ती सगळे आयुधं घेतल्यानंतर ते सगळं मेंटेन करण्यासाठी म्हणून तो IT डिपार्टमेंटला एका मधमाशीला IT डिपार्टमेंटची हेड म्हणून नेमतो आणि अशीच कामं पुढे चालू राहतात। ह्या सगळ्या प्रकारामध्ये मुंगीला मात्र वैताग यायला सुरुवात होते। प्रत्येक तासाने रिपोर्टिंग, चार्ट भरणे, सुपरवायझरला प्रत्येक गोष्टीसाठी मीटिंगमध्ये जाऊन रिपोर्ट करणे, या सगळ्यामध्ये तिचा वेळ जायला लागतो आणि तिची कामावरची जो कॉन्सन्ट्रेशन आहे ते कमी व्हायला सुरुवात होतं आणि उत्पादकता थोडी कमी व्हायला सुरुवात होते। आत्तापर्यंत सिंह हे सगळं बघतो आणि मग त्याला वाटतं की या डिपार्टमेंटमध्ये आता एक डिपार्टमेंटल हेड नेमण्याची गरज आहे, म्हणून तो रातकिड्याला डिपार्टमेंटल हेड म्हणून नेमतो आणि त्याला सांगतो या सगळ्या कामाचे आणि सगळ्या रिपोर्ट्सचं एकत्रीकरण करून एक फायनल रिपोर्ट मला रोजच्या रोज देत जा। रातखेडा म्हणून डिपार्टमेंटल हेड म्हणून नेमल्याबरोबर तो प्रथम स्वतःचं ऑफिस सेट करतो, त्यात चांगल्या प्रकारचं कार्पेट आणि एक्झिक्युटिव्ह चेअर घेतो आणि स्वतःला मदत म्हणून त्याच्या आधीच्या कंपनीतून अजून एका रातखेड्याला त्याच्याबरोबर घेऊन येतो। हे सगळं झाल्यानंतर मुंगी अजूनच वैतागते, तिच्या कामामध्ये खंड पडायला लागतो आणि उत्पादकता खाली जायला लागते। हे सगळे रिपोर्ट्स रोजच्या रोज सिंहाकडे पोचत असतात। ते बघितल्यानंतर सिंह त्या डिपार्टमेंटल हेडला त्याचं एक्सप्लेनेशन विचारतो। त्याच्यावर रातखेडा म्हणतो की आता आपण मॅनेजमेंट स्टडी किंवा वर्क स्टडी या डिपार्टमेंटचा सुरू केलं पाहिजे, त्यासाठी तुम्ही एखादा कन्सल्टंट बघा। हा सल्ला सिंहाला पटतो आणि तो घुबड, जो की एक नावाजलेला मॅनेजमेंट कन्सल्टंट असतो, HR कन्सल्टंट असतो, त्याला नेमतो आणि त्याला हे टास्क देतो की इथली उत्पादकता कशी वाढवता येईल ह्याचा मला रिपोर्ट दे। घुबड 3 महिने अभ्यास करतं सर्व सिस्टीमचा आणि डिपार्टमेंटचा आणि त्याला एक रिपोर्ट सादर करतं, ज्या रिपोर्टचं जे आउटकम असतं ते असतं की हा सेक्शन जो आहे हा ओव्हरस्टाफ्ड, म्हणजे इथं मॅनपॉवर जास्त आहे तर इथली मॅनपॉवर कमी केली पाहिजे। सिंह ताबडतोब तिथली मॅनपॉवर कमी करायचा डिसिजन घेतो आणि सर्वात पहिले कोणाला घरी पाठवत असेल? अतिशय बरोबर आहे मित्रांनो, तुम्ही जो विचार केला आहे तेच सिंह करतो, ते म्हणजे मुंगीला सर्वात प्रथम घरी पाठवतो। कारण जो रिपोर्ट असतो त्याच्यामध्ये असं मेन्शन्ड असतं की मुंगी ही अतिशय निगेटिव्हली मोटिवेटेड झालेली आहे, ती संस्थेमधले जे काही बदल आहे त्या प्रत्येकाबद्दल निगेटिव्ह कॉमेंट करते, असं करून त्या मुंगीला घरी पाठवलं जातं। मित्रांनो, कसा वाटला किस्सा? मित्रांनो, मॅनेजमेंटमधला हा एक अतिशय फेमस असा किस्सा आहे, पण ह्याच्यात जसं आपल्याला हे इंडस्ट्रीमध्ये दिसतं तसंच ऑफिसेस किंवा सोसायटी किंवा जिथे कुठं अनेक माणसं एकत्र येऊन कामं करत असतात तिथे थोड्याफार तपशिलात फरक असेल, पण असा किस्सा आपल्याला सगळीकडेच आपल्या आजूबाजूला बघायला मिळू शकतो। तर मित्रांनो, या किस्स्यातून बोध काय घ्यायचा आहे? जर या किस्स्यातल्या सिंहाच्या जागी तुम्ही स्वतः असाल, म्हणजे टॉप बॉस किंवा मालक अशा ठिकाणी जर तुम्ही असाल आणि तुम्हाला एखाद्या ठिकाणी याची उत्पादकता वाढवायची असेल, तर जी मुंगी आहे म्हणजे सर्वात खालच्या लेवलला काम करणारी जी व्यक्ती आहे त्याच्याशी बोलून त्याला नक्की काय मदत पाहिजे, का त्याला त्याच्यासारखे अजून 4 सहकारी हवेत, ही चर्चा करून उत्पादन वाढीसाठी जे काय बदल करायचे आहेत ते करायला पाहिजे। समजा जर या गोष्टीतल्या मुंगीच्या जागी तुम्ही असाल आणि तुम्हाला आजूबाजूला आपल्या असे बदल घडताना दिसत असतील आणि त्याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट जर तुमच्या कामावर होत असेल, तर तुम्ही ताबडतोब तुमच्या सर्वोच्च वरिष्ठांना म्हणजे सिंहापर्यंत जाऊन या गोष्टीची नीट आणि चांगल्या शब्दात आणि सौम्य शब्दात कल्पना द्यायला पाहिजे, जेणेकरून हे बदल नीट केले जातील किंवा थांबवले जातील।
आणि जर असं होतच नसेल तर नक्की मित्रांनो दुसरा डिपार्टमेंट किंवा दुसरी नोकरी बघायला सुरुवात करा. आणि मुंगी आणि सिंह हे दोन्ही सोडून उरलेल्या कुठल्याही भूमिकेत जर तुम्ही असाल तर कृपया या गोष्टीतल्यासारखं संपूर्णपणे उत्पादकता खाली जाईल अशा प्रकारचं कुठलंही काम न करता तुमच्या हाताखालची जी काय मुंगी किंवा सर्वात खालच्या लेवलचे जे लोक आहेत त्यांना विश्वासात घेऊन त्यांच्याप्रमाणे प्रामाणिक काम करून संस्थेमध्ये असे बदल करा जेणेकरून स्वतःची आणि संस्थेची प्रगती होईल. मित्रांनो, कसा वाटला किस्सा? आवडला असेल तर लाईक करा. असे छान किस्से ऐकण्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब करा. याचं नाव आहे अड्डा आनंदाचा. असे छान पुढच्या मोटिवेशनल व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया. तोपर्यंत काळजी घ्या. गणपती बाप्पा मोरया.